28 जून रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्यावर शहरातील स्वच्छता नगर परिषदेच्या वतीने करण्यात आली। या पालखीच्या अनुषंगाने फलटण नगर परिषदेचे कर्मचारी बरेच दिवस मेहनत घेत होते आणि सोहळा झाल्यानंतर सुद्धा पालखी तळ आणि शहरातील स्वच्छता करत होते। याबाबत मुख्याधिकारी श्री निखिल मोरे यांनी कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा सत्कार आयोजित केला होता। याबाबत अनुप शहा यांनी आपले मत व्यक्त केले आहे। फलटण नगर परिषदेमध्ये काल झालेल्या सत्कार समारंभाविषयी काय समाज माध्यमांवर माझी भूमिका काय असं माझ्याच पक्षातील काही मित्रमंडळींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। ते पत्रकार पण असल्याने त्यांना तो अधिकार आहे, पण माझी भूमिका स्पष्ट आहे। जो सत्कार झाला तो सत्कार नेतृत्वाने का घेतला हे आधी समजून घ्या। जी ह्या शहरातली माणसं आहेत ज्यांनी खरखरच खाली जाऊन चतुर्श्रेणीमध्ये जे सफाई कामगार काम करत होते, पाणी पुरवठा विभागाचे कामगार काम करत होते, ह्या कामगारांनी रात्रंदिवस एक करून तिथे जाऊन काम केलं, त्यांचा सत्कार केला पाहिजे, निश्चित केला पाहिजे। ह्या भूमिकेशी मीही ठाम आहे आणि नेतृत्वानेही तिथे स्पष्टपणे सांगितलं की मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार करणं किंवा त्याला सत्काराला माझा अनुपशाचा विरोध आहे आणि काही उणिवा राहिलेला आहे। मुख्याधिकारी ज्या पद्धतीने सांगतायत आम्ही हे केलं, 8 पॉईंट केले, 10 पॉईंट केले, ह्यापूर्वी पालखीला पॉईंट नव्हते का? यापूर्वी पालखीला काय पाणी प्रश्न उपस्थित होत होता का? ह्यापूर्वी कधीच पालखीमध्ये कुठल्याही त्रुटी राहिलेल्या नाहीत फलटणमध्ये। पण यावेळी पालखीला जे घडलं, एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने मुख्याधिकाऱ्याला गचांडलं, त्याच्या कॉलरला हात लावला आणि जाब विचारला, हे फलटणच्या इतिहासात कधीच घडलं नाही। एवढंच नाही, सर्वात वाईट काय असेल तर नगरपालिकेच्या ह्या कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं म्हणून, पालखीला चांगलं काम केलं म्हणून ह्या मुख्याधिकाऱ्यांनी जेवण दिलं। जेवण दिलं हरकत नाही, चांगली गोष्ट आहे। तुम्ही पंचपक्वान्नाचं जेवण द्यायला पाहिजे होतं, पोळीचं जेवण द्यायला पाहिजे होतं, तुम्हाला समर्थनच केलं असतं। पण तुम्ही काय केलं मुख्याधिकारी साहेब? तुम्ही 2 बोकडं कापलीत, जैनांची काशी, मानभावांची काशी आणि शाकाहारी पालखी, अशा प्रसंगात तुम्ही बोकडं कापता, मग तुम्हाला विरोध नाही करणार का? तुम्हाला विरोध करणारच। तुमचा माझा व्यक्तिगत वाद नाही। माझं तुम्हाला म्हणणं काय आहे, तुम्ही काम करा। तुम्ही काम केलं तर तुमचा सत्कारच करेल। माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे। तुमचा माझा वाद झाला एवढाच विषय। तुम्ही जर काम केलं तर तुमचा सत्कार तुमच्या कॅबिनमध्ये येऊन करण्याची संस्कार माझ्या नेतृत्वाचे माझ्यावर आहेत। या व्यतिरिक्त काय असेल तर जरूर विचारा। एक बाता काल झालेला सत्कार समारंभ हा फक्त चतुर्थ श्रेणी जे सफाई कामगार आहेत त्यांचा सत्कार करण्याचा होता। मात्र काही कर्मचाऱ्यांनी मुद्दामून त्यामध्ये मुख्याधिकाऱ्याचा सत्कार घुसडला। सभाशास्त्राचा नियम आणि सुसंस्कृत नेतृत्व असल्याने माझ्या नेतृत्वाने तिथे कुठल्याही प्रकारे सभेचा विपर्यास होऊ नये म्हणून तारतम्य बाळगलं। मात्र त्याच वेळेस त्यांनी सांगितलं अनुपचा ह्या सत्काराला विरोध आहेत, काही त्रुटी उणिवा राहिल्यात। नेतृत्वाने हे कबूल केलं। नेतृत्वाची भूमिका एक होती की जे कर्मचारी काम करतायत त्यांच्याप्रती आपल्या संवेदना असल्या पाहिजेत, त्यांच्या मागे नेतृत्व म्हणून उभं राहिलं पाहिजे, ही त्यांची भूमिका होती। माझा विरोध मुख्याधिकाऱ्यांच्या सत्कारला होता का? तर होता आणि आहेच। आता तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा। आपण मुख्याधिकाऱ्यांच्या विरुद्ध आंदोलन करताय, विरोध दर्शवता आणि तुमच्याच महायुतीतील बाकीचे कार्यकर्ते हे त्यांचा सत्कार घेतात, म्हणजे पक्षांतर्गत तुम्हाला विरोध आहे का? काय कसा कार्यभाग काय आहे तो सांगा, मला स्पष्ट करा। आपण पत्रकार साहेब एक लक्षात घ्या, आपण भारतात राहतो आणि भारतात लोकशाही आहे आणि लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली। लोकशाहीतलं पहिलं वाक्य काय आहे? स्वातंत्र्य, विचाराचं स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य, लिहिण्याचं स्वातंत्र्य। पक्ष लोकशाहीचा आहे माझा, भाजप किंवा महायुती ही लोकशाहीची आहे। यामध्ये मतविभेद असणार आहे, काहींना वाटत असणार आहे। तर लहानपणी आपण एक गोष्ट बघत होतो, हत्तीला एक जण शेपटाला पकडतो तो म्हणतो दोरी, दुसरा कानाला पकडतो तो म्हणतो सूप आहे। तसं काहींना हा जो मुख्याधिकारी आहे चांगला वाटला असेल तर त्यांनी त्यांचा सत्कार केला असेल, पण मी दाखवून देतो आणि मुख्याधिकाऱ्यांना सत्कार करणाऱ्या
माझ्या पक्षातील युतीतील लोकांबरोबरच काही सामाजिक कार्यकर्त्यांना पण आव्हान आहे की त्यांनी एका व्यासपीठावर या, मुख्याधिकाऱ्यांचे सगळे गोडबंगाल मी तुम्हाला दाखवतो, मग तुम्ही सांगा की हो मुख्याधिकारी चांगला का वाईट ते. मी नका कुणाचा पुतळा बसवला, कुणाच्या पुतळ्याची डागडुजी केली म्हणून कोणी. अगं आई, मला कॉलेजला जायला उशीर होतोय. ती पिशवी घेऊन आता बाहेर कुठं निघालीयस? अरे आपलं पीठ संपलंय. भाऊंच्या गिरणीतून येते लगेच दळण दळून. अगं पण दळण दळायला बाहेर जायची काय गरज आहे? आपल्याकडे आहे ना ती आटा चक्की. अरे आहे की, पण सारखी ती 2 महिन्याला बंद पडते. तिला सारखी सारखी दुरुस्त करून वैताग आलाय मला. उगाच घेतली ती आटा चक्की. म्हणून सांगत होतो दुसरी कुठली आटा चक्की घेऊ नका, फक्त आनंदी आटा चक्की घ्या म्हणून. कारण आनंदी आटा चक्की मध्ये आहे 10 वर्षे मोटर गॅरंटी, आयुष्यभर कटर फिटर गॅरंटी, डबल ऍक्शन ऑटो क्लीन सिस्टीम, सेन्सर टेक्नॉलॉजी, कमी व्होल्टेज मध्ये काम करण्याची क्षमता आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी. त्याचबरोबर आनंदी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे आरओ फिल्टर, फ्रीज, वॉशिंग मशीन, साऊंड सिस्टीम आणि टीव्ही. तर आजच आमच्या शोरूमला भेट द्या. आनंदी सेल्स अँड सर्व्हिसेस, भंडारी हाइट्स, देगाव फाटा, कोडोली, सातारा. आमचा संपर्क 9922 43 32 03 आणि 9172 04 32 02. धन्यवाद. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला